नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. एका 24 वर्षीय युवतीचा गळा कापून निर्दयतेने तिची हत्या करण्यात आली. आरती बाबूलाल चंद्रवंशी असे मृतक युवतीचे नाव आहे. ती आनंदवन येथे आपल्या अपंग मातेपित्यासोबत राहत होती. काल रात्री तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्या स्नानगृहात आढळून आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याकरिता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कर्नाटक यमटा खाणीच्या प्रबंधनाला चांगलेच धारेवर धरले होते. आता कर्नाटक यमटाच्या अधिकाऱ्याला जाग आली असून काल काही प्रकल्पग्रस्तांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एक जखमी झाला आहे. मूळचा चंद्रपूरचा विद्यार्थी शुभम सुशील रॉय हा वणी येथे ITIला शिक्षण घेत होता. पेपर देऊन येत असताना हा अपघात झाला. नकोडा येथे महावितरणच्या कर्मचाऱ्याला खांबाला बांधून मारहाण करणारा सरपंच किरण बांदुरकर हा घटनेच्या दिवसापासून फरार असून तब्बल 11 दिवस लोटल्यानंतरही पोलीस त्याचा शोध घेऊ शकले नाही. त्यामुळे घुगुस पोलिसांचे हात लंबे नाहीत का असा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत जन्मताच हृदयरोग झालेल्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात 2 दिवसीय 2D इको चाचणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये तब्बल 138 जन्मताच हृदयरोग असणाऱ्या बालकांचा समावेश आहे. वय वर्ष 0 ते 18 अशा वयोगटात ही चाचणी घेण्यात आली. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून 26 जून हा दिवस पाळला जातो. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात आढळून आलेले अंमली पदार्थ MIDC चंद्रपूर येथे जाऊन नष्ट करण्यात आले. त्याचे वजन 54 किलो 645 ग्रॅम होते. वणी घुगुस मार्गावर लालगुडा चौकात एका पान ठेलेच्या समोर एक व्यक्ती हातात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची बातमी पोलिसांना कळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या व्यक्तीला शस्त्रासहित अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव राजू राधेश्याम परबत असून तो व्यवसायाने ऑटो चालक आहे. जून महिन्याचा अखेरचा टप्पा येत असल्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय असे चित्र निर्माण झाले आहे. कर्तव्यावर असताना शाळेतील एखाद्या शिक्षकाचा मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर त्याच्या कुटुंबियांना नोकरी देण्यास शिक्षण विभाग नेहमीच टाळाटाळ करतो. याची प्रचिती आजपर्यंत सगळ्यांनाच आली होती. मात्र आमदार सुधाकर अडबाले यांनी सभा घेऊन त्या सभेत 2 अनुकंप धारकांना ताबडतोब नियुक्तीपत्र देण्यास शिक्षण विभागाला भाग पाडले. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.